खर्डा, हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर। संदेश भीमाचा या कॅसेटचे निर्माते अनेक कविता वर्तमानपत्र व मासिकामध्ये प्रकाशित झालेले आहेत। नगरी सारी खुलून गेली भीमाच्या पुतळ्याने, संदेश देतोय बाप तुम्हाला बोटांना आहे, त्यांचं गाजलेलं गीत आहे। नाशिक, रायगड, पुणे, बीड येथे अनेक पुरस्काराने सन्मानित 1000 पेक्षा जास्त कवितांचं लेखन त्यांनी केलं आहे। ग्रामविकास अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि याच कार्याची दखल घेत त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। राम पवार, सन्माननीय प्राध्यापक सुनील श्रीराम पवार, राहणार मेकर, जिल्हा बुलढाणा, आपला पुरस्कार घेण्यासाठी विचार मंचाकडे येतील अशी मी त्यांना विनंती करते। सरांना सहपरिवार पुरस्कार घ्यायचा आहे। ताई आलेल्या आहेत, आई आल्यात, बरं। मायलेकांना पुरस्कार घ्यायचा आहे। आईला विनंती करते की लेकाचा अभिमानाचा क्षण सोबत करण्यासाठी आपण यायचं आहे। बहुचर्चेत असलेल्या सीझर न झालेल्या कविता संग्रह महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। या कविता संग्रहाला सध्याचे मेहकर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेबांची प्रस्तावना आहे। त्यांच्या कवितेचा अमरावती विद्यापीठामध्ये BA च्या 3य वर्षाला अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे। समदा ते बांधापर्यंत प्राध्यापक सुनील पवार यांची कविता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे। अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि याच कार्याची दखल घेत त्यांना या वर्षीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। ग्रामविकास सहाय्यक अधिकारी सन्माननीय अविनाशजी नागरे साहेबांनी विचार मंचावर यायचं आहे। सन्माननीय नितीनजी इंगळे यांना देखील विनंती करते की आपण देखील आपण विचार मंचावर यायचं आहे। पुढील पुरस्कारार्थी जगन उर्फ जगन्नाथ मारुती अवचार आपला पुरस्कार घेण्यासाठी विचार मंचावर येतील। सन्माननीय जगन्नाथ मारुती अवचार, राहणार साखरखेर्डा, तालुका सिंदखेड राजा। MA मराठी या विषयामध्ये पदवीधर, शेती व्यवसाय करून साहित्याची आवड, वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगातील रक्त विकून पुस्तके विकत घेऊन वाचनाची भूक भागवणारा वाचक, संस्कृत, मराठी, उर्दू, हिंदी, पाली, बिहारी, राजस्थानी या भाषांमधील साहित्याचा गाढा अभ्यासक, वयाच्या 35व्या वर्षी जगातील मराठी विश्वातील तंत्रशुद्ध गझलेचा सर्वात पहिला दिवाने जगन मराठी गझलाचा दिवाण परिपूर्ण केला। स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वयाच्या 16व्या वर्षी आजीवन अविवाहित राहण्याची भीष्म प्रतिज्ञा यांनी केलेली आहे आणि जीवनाचे गाऱ्हाणे दिवाने जगन मराठी गझलांचा दिवाण हे साहित्य प्रकाशित आणि याच कार्याची दखल घेत त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपल्या साखरखेड्याच्या सुपुत्राचं या ठिकाणी कौतुक करूया। तुम्ही नावाप्रमाणे वागलात मारुती दादा। यानंतर प्राध्यापक रवींद्र गुलाबराव चाटे सर पुरस्कार घेण्यासाठी विचार मंचाकडे येतील। प्राध्यापक रवींद्र गुलाब